क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। खर्डी रेल्वे ओलांडा सुरक्षा भिंत पुलाजवळ भीषण अपघात। विठ्ठू देवराम माशाळ यांचा मृत्यू, गौरक्ष चंदू भांगरे गंभीर जखमी। डोंबिवलीहून अकोल्याकडे दुचाकीवरून जात असताना खर्डी येथील रेल्वे ओलांडा पुलाजवळ भीषण अपघात झालाय। दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाच्या भिंतीला जोरदार धडकले। धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की दुचाकीवरील दोन्ही युवक पुलावरून खाली रेल्वे पटरीवर कोसळले। या भीषण अपघातात विठ्ठल देवराव वय 30 राहणार अकोला यांचा जागीच मृत्यू झालाय, तर गोरक्ष चंदू भांगरे वय 24 राहणार बाबुळवाडी अकोला हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही युवक डोंबिवलीहून अकोल्याकडे निघाले होते। खर्डी येथील रेल्वे ओलांडा पुलाजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पुलाच्या भिंतीला धडकले। धडकेने दोघेही पुलावरून खाली 100 ते 150 फूट रेल्वे पटरीवर कोसळले। अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच खर्डी पोलीस व शहापूर वाहतूक पोलीस तसेच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली। जखमी गोरक्ष चंदू भांगरे यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृत विठ्ठल देवराम मशालवाडी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे। अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास सुरू असून या दुर्दैवी घटनेमुळे अकोला परिसरात शोककळा पसरली। प्रतिनिधी सगीर शेख, खर्डी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।